धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. कृषी उत्पादनाच्या वाढीशी संबंधित असणाऱ्या विविध घटकांवर कृषी विद्यापीठामध्ये संशोधन सुरू असतं. शेती उत्पादन वाढवण्यासाठी सुधारित बियाणं, खत, औषधांचा वापर, पाणी व्यवस्थापनातील नवीन सिंचन पद्धतीचा अवलंब याप्रमाणेच सुधारित यंत्र आणि अवजारांची सुद्धा मदत होते. दिवसेंदिवस कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या ही बाब शेतकऱ्यांसाठी अडचणीची होऊन बसली आहे. आज आपल्याला माहितच आहे की शेतीच्या उत्पादन वाढीसाठी जसे सुधारित बियाणे, औषधे, खते आणि आधुनिक सिंचनाच्या पद्धतीचा अवलंब करतो, त्याच अनुषंगाने जर आपण शेतीच्या कामासाठी सुधारित अवजारांचा व यंत्राचा वापर केला तर आपल्याला नक्कीच उत्पादनात वाढ होईल. आज आपल्याला माहीत आहे की आजची परिस्थिती की शेतीच्या कामं करता असताना आपल्याला विविध कामं करतो तेव्हा मजुरांची कमी उपलब्धता आहे किंवा मजूर वेळेवर मिळत नाही आहे, शेतामध्ये कष्ट करण्याची इच्छा नाही आहे, कमी वेळेत आपल्याला जास्त काम करायचं आहे आणि वेळेवर काम करायचं आहे. आपला जो हंगाम असतो त्या हंगामाच्या वेळेत जर काम केलं तर आपल्याला नक्कीच आपल्याला शेतीच्या कामाचे जर सुधारित अवजारांच्या यंत्राचा वापर केला तर नक्कीच आपल्याला शेतातील उत्पादन उत्पादकता वाढू शकते. तर या दृष्टिकोनाचा जर विचार केला तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विविध प्रकारचे सुधारित अवजार व यंत्र यांचा विकसित केलेले आहेत, ज्यामध्ये आपण बघितलं की यांत्रिकरण म्हणजे नेमकं ट्रॅक्टर चलित अवजाराचाच वापर करणे नव्हे तर त्यामध्ये आपण बैलचलित असो किंवा ट्रॅक्टर चलित असो किंवा मनुष्य चलित असो तर या विविध अवजारांचा जर वापर केला आणि आधुनिक तंत्रज्ञान जर त्यामध्ये जर समावेश असेल तर नक्कीच आपल्याला त्या उत्पादन वाढीसाठी उपयोगी ठरेल. तर या दृष्टीचा जर विचार केला तर राहुरी कृषी विद्यापीठाने विविध प्रकारचे सुधारित अवजार व यंत्र विकसित केलेले आहेत. पारंपरिक शेती कामामध्ये बैलगुरांचा सहभाग महत्त्वाचा असायचा. त्यासाठी अधिक संख्येनं गायीगुरं पाळली जायची. अलीकडच्या काळामध्ये बैलांची संख्याही कमी होते. ही गोष्ट लक्षात घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील संशोधकांनी काही नवीन अवजारं आणि यंत्र तयार केली आहेत. शेतकरी बंधूंनो, आता आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेली पेरणीसाठी लागणारे सुधारित अवजारे यांच्याबद्दल आपण चर्चा करीत आहोत. तर यामध्ये जर आपण बघितलं तर बैलचलित जे बैलाच्याद्वारे चालणारे जे यंत्र आहे जे पेरणीसाठी आपण वापर करतो ज्याला ज्योती बहुपीक टोकन यंत्र म्हणलेलं आहे. तर या यंत्राचा उपयोग आपण भुईमूग, सूर्यफूल, करडी, सोयाबीन, हरभरा, गहू, ज्वारी इत्यादी पिकासाठी टोगन पद्धतीने पेरणी करण्यासाठी आपण याचा उपयोग करतो आणि हे यंत्र एक बैलजोडीच्या साहाय्याने चालणारे आहे. या यंत्राद्वारे आपल्याला दोन ओळीतील अंतर कमी जास्त करता येते. साधारणतः आपल्याला ते 22.5, 30 आणि 45 सेंटीमीटर अंतर राखता येते आणि दोन ओळीतील आणि दोन रोपातील अंतर करण्याची याच्यामध्ये सुविधा दिल्याने आपल्याला आंतर पिकासाठी सुद्धा याच्यामध्ये उपयोग करता येते. यामध्ये बियाण्याची आणि खताची वेगवेगळी पेटी दिलेली आहे जेणेकरून आपल्याला पेरणीसाठी एकाच वेळेस बियाणे आणि खते शिफारशीनुसार पेरणी करता येते. जर यामध्ये बियाण्याच्या वेगवेगळ्या पेट्या दिलेल्या आहेत ते साधारणतः 3 पेट्या आहेत ज्याची क्षमता आपण 4 ते 5 किलो असे बियाणे एका वेळेस आपण देऊ शकतो. त्याचप्रमाणे खताची पेटी वेगळी दिलेली आहे ज्यामध्ये आपण साधारणतः 25 किलो खत यामध्ये ठेवू शकतो आणि हे दोन्ही आपल्याला सहजरित्या बियाण्याची टोकन पद्धतीने पेरणी करता येते. त्याचबरोबर खताची सुद्धा मात्रा शिफारशीनुसार योग्य देता येते जेणेकरून आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 हेक्टर क्षेत्र एका दिवसामध्ये आपल्याला या यंत्राद्वारे पेरणी करता येते. शेतमजूर मिळत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना काम थांबवता येत नाही की पुढे ढकलूनही चालत नाही. या अडचणीवर मात करण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरची मदत घेतात. अशा शेतकऱ्यांसाठी विद्यापीठानं ट्रॅक्टर चलित बहुपीक टोकन यंत्र विकसित केलं आहे. की आज मजुरांची कमतरता आहे आणि ऐन हंगामाच्या वेळेस आपल्याला पेरणी करायची आहे त्यावेळेस आपल्याला मजूर उपलब्ध होत नाही किंवा आज आपण बघितलं की बैलांची सुद्धा कमतरता जाणवत आहे. बैलांचा वापर सुद्धा कमी होत आहे.
त्या अनुषंगाने आज आपण बघितलं की बाजारामध्ये ट्रॅक्टर चलित अवजारांचा जास्त प्रमाणात उपयोग आहे। त्या दृष्टीने सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी ट्रॅक्टर चलित बहुपीक टोकन यंत्र विकसित केलेलं आहे, जे की आपल्याला गहू, हरभरा, ज्वारी, मका, सूर्यफूल, करडी इत्यादी पिकांना टोकन पद्धतीने पेरणी करता येते। यामध्ये आपल्याला यंत्रामध्ये बियाण्याबरोबर खताची मात्रा सुद्धा देता येते। यामध्ये 9 फणे दिलेले आहेत, तर त्यामुळे आपल्याला याची क्षमता वाढवलेली आहे आणि 35 हॉर्स पॉवरच्या ट्रॅक्टरद्वारे आपल्याला या यंत्राद्वारे पेरणी करता येते। तर यामध्ये आपण बघितलं की बियाण्याच्या वेगवेगळ्या पेट्या असल्याने आपल्याला आंतरपिकाची सुद्धा तुरीसारख्या पिकांची सुद्धा आपल्याला पेरणी करता येते आणि 2 ओळीतील अंतर आपल्याला 22.5, 30 आणि 45 सेंटीमीटर असे राखता येते, जेणेकरून आपल्याला पिकाच्या 2 ओळीतील अंतरानुसार मग आपल्याला 5 ओळी म्हणा, 7 ओळी म्हणा किंवा 9 ओळी अशी आपल्याला याच्यामध्ये बदलण्याची सुविधा दिलेली आहे आणि अतिशय उपयुक्त असे यंत्र आहे। आणि जेव्हा आपण बियाण्याची पेरणी करतो त्याचबरोबर आपल्याला खताची मात्रा शिफारशीनुसार देता येते आणि खताची पेटी याच्यामध्ये वेगळी आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये बियाणे व खते हे दोन्ही एकाच वेळेस आपल्याला पेरणी करता येतात आणि याची जी साधारणतः जी क्षमता आहे तर 3 ते 3.5 हेक्टर हे प्रतिदिवस एवढी या यंत्राद्वारे आपल्याला टोकन पद्धतीने पेरणी करता येते आणि या यंत्राद्वारे जर आपल्याला पेरणी केलं तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये उत्पादन वाढीमध्ये फायदा होतो आणि बियाण्याची बचत होते आणि चांगल्या प्रकारचे बियाणे उगवण्याची क्षमता यामध्ये आपल्याला मिळू शकते। आमची माती आमची माती। कमी क्षेत्र असलेल्या शेतामध्ये जिथे ट्रॅक्टरचा वापर कठीण होऊन बसतो तिथं कमी अश्वशक्तीच्या लहान ट्रॅक्टरची मदत घेतली जाते, तर काही शेतकरी आपल्या शेतामध्ये पॉवर टिलरचा वापर करतात। अशा शेतकऱ्यांकरता संशोधकांनी उपयुक्त ठरणारी अवजारं बनवली आहेत। आपल्याला माहितीच आहे की आज आपल्याकडे की क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे जे शेतीसाठी आपण वापरतोय, तर त्या दृष्टीने जर बघितलं आपलं की प्रत्येक शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर चलितच अवजारांचा वापर करणे हे शक्य नाही। त्या दृष्टीने आपण बघितलं की आज बाजारामध्ये छोटे ट्रॅक्टर सुद्धा उपलब्ध झालेले आहे जे कमी अश्वशक्तीवर आपण वापरतोय। तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक कमी अश्वशक्ती ट्रॅक्टर चलित बहुपीक टोकन यंत्र विकसित केलेले आहे। कमी अश्वशक्ती ट्रॅक्टर चलित बहुपीक टोकन यंत्र आपण पेरणीसाठी याचा उपयोग करतो। तर ज्या पद्धतीने आपण बैलचलित आणि ट्रॅक्टर चलित यंत्राचा उपयोग बघितलेला आहे आणि त्याची कार्यक्षमता बघितली आहे, त्याचप्रमाणे आपण जर बघितलं की आज बाजारामध्ये छोट्या ट्रॅक्टरांचा वापर जास्त होतो, तर त्या दृष्टीनं राहुरी कृषी विद्यापीठाने कमी अश्वशक्ती ट्रॅक्टर चलित बहुपीक टोकन यंत्र विकसित केलेले आहे। या यंत्राने सुद्धा आपल्याला गहू, हरभरा, ज्वारी, मका, सूर्यफूल, करडी इत्यादी पिकांची टोकन पद्धतीने पेरणी करता येते आणि 2 ओळीतील अंतर सुद्धा आपल्याला कमी जास्त करता येते। त्याचबरोबर बियाण्याबरोबर खताची मात्रा सुद्धा देता येते। तर हे एक अतिशय उपयुक्त असं यंत्र आहे जे छोट्या ट्रॅक्टरद्वारे आपल्याला पेरणीसाठी उपयुक्त राहील। यामध्ये आपण जर बघितलं तर 2 ओळीतील व 2 रोपातील अंतर सुद्धा कमी जास्त करण्यासाठी आपल्याला यंत्रणा दिलेली आहे। तर यामध्ये 5 फणी चा वापर केलेला आहे आणि अश्वशक्तीनुसार आपल्याला हे 5 फणी, 3 फणी किंवा 7 फणी असे आपल्याला कमी जास्त करता येते, कारण आज जे कमी अश्वशक्ती ट्रॅक्टर चलित आहेत तर जे 25 हॉर्स पॉवरपेक्षा जे कमी ट्रॅक्टर आहेत त्याला आपण कमी अश्वशक्ती ट्रॅक्टरमध्ये गणना करतो आणि त्या उद्देशाने जर आपण या यंत्राचा वापर केला पेरणीसाठी तर आपल्याला नक्कीच याचा उपयोग होईल। शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण बैलचलित, ट्रॅक्टर चलित, छोटे ट्रॅक्टर चलित पेरणीसाठी लागणारे सुधारित अवजारे यांच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहोत। त्याचप्रमाणे आपल्याला माहितीच आहे की काही शेतकरी बांधव कडे पॉवर टिलर सुद्धा आहे जे शेतीच्या कामासाठी वापरतात। तर त्या दृष्टिकोनातून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पॉवर टिलर चलित बहुपीक टोकन यंत्र विकसित केलेले आहे। तर यामध्ये जर आपण बघितलं की जसे आपण आता बैल चलित असेल, ट्रॅक्टर चलित असेल किंवा कमी अश्वशक्ती ट्रॅक्टरच्या साहाय्याने जे पेरणीसाठी वापर करता, तर त्याचप्रमाणे आपल्याला पॉवर टिलर चलित जे बहुपीक टोकन पेरणी यंत्र आहे त्याचा जरी आपण वापर केला तर आपल्याला ते पेरणीसाठी अतिशय उपयुक्त ठरेल। ज्या शेतकरी बांधवाकडे पॉवर टिलर आहे तर त्या पॉवर टिलरच्या साहाय्याने जर पेरणीसाठी जर यंत्राचा वापर केला तर या यंत्राद्वारे सुद्धा आपल्याला गहू, हरभरा, ज्वारी, मका, सूर्यफूल, सोयाबीन इत्यादी पिकांची टोकन पद्धतीने आपल्याला पेरणी करता येते आणि यामध्ये आपल्याला 2 ओळीतील अंतर कमी जास्त करता येते आणि हे एक सहजरित्या पॉवर टिलरने
आपल्याला हे याद्वारे पेरणी करता येते आणि साधारणतः 52 ते 1 हेक्टरपर्यंत एका दिवसामध्ये या यंत्राद्वारे क्षेत्र जे आहे पेरणीद्वारे करता येते. तर ज्या शेतकरी बांधवाकडे पॉवर टिलर आहे तर पॉवर टिलरच्या सहाय्याने सुद्धा जर आपण या यंत्राद्वारे पेरणी केली तर आपल्याला नक्कीच याचा उपयोग होईल. नमस्कार मंडळी, कृषी समृद्धीची गुरुकिल्ली या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, आपल्या शेतामध्ये हजारो प्रकारचे जीवाणू आहेत. तुम्हाला माहिती आहे, यापैकी काही जीवाणू अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त आहेत. नेमके हे जीवाणू काय करतात तर आपल्या पिकांच्या वाढीसाठी योग्य ती परिस्थिती शेतामध्ये निर्माण करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नद्रव्य जे आहेत तेही निर्माण करतात, जे पिकांना फार उपयुक्त आहेत. मंडळी, म्हणूनच त्यांना जीवाणू खतं किंवा बायो फर्टिलायझर असं म्हटलं जातं. आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत. जीवाणू खतं हा आहे आजचा विषय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर भालचंद्र निसळ यांना. नमस्कार. आपलं आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. डॉक्टर भालचंद्र निसळ हे कृषी शास्त्रज्ञ असून राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये ते कृषी सल्लागार आहेत. चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, मला सुरुवातीला सांगा की जीवाणू खतं म्हणजे नेमकं काय? आता असं असतं की आपल्याला सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं ही दोनच गोष्टी आपल्याला माहिती आहे की ज्याच्यातनं अन्नद्रव्य पिकांना मिळत असतं. पण या व्यतिरिक्त आणखीन एक तिसरा महत्त्वाचा जो भाग आहे तो जीवाणू आहेत. हे जीवाणू जे आहेत हे जमिनीमध्ये फार जास्त प्रमाणात असतात आणि याचं प्रमाण इतकं जास्त आहे की त्याच्यामधनं आपल्याला काही शेतकऱ्यांना उपयोगी अशी अन्नद्रव्यांची उपलब्धता करता येते का, हा एक त्याच्यातला महत्त्वाचा विषय होता. आणि त्याच्यातनं असं आढळून आलं आहे की काही जीवाणू आहेत, जसे ॲझोटोबॅक्टर आहे, रायझोबियम कल्चर्स आहेत किंवा फॉस्फेट सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणतात किंवा स्फुरद विरघळणारे. तर हे जे जीवाणू आहेत हे जीवाणू जेव्हा जमिनीमधनं जर आयसोलेट करता आले तर त्याचा आपण अन्नद्रव्याच्या उपलब्धतेसाठी त्याचा उपयोग करून घेता येतो. तर याच्यामध्ये मुख्य म्हणजे काय होतं की सर्वसाधारण शेतकऱ्यांना ॲझोरायझो हा कॉमन एक पुष्कळ शब्द प्रचलित आहे. आता ॲझोरायझो म्हणजे काय होतं की अन्नद्रव्य नत्र जे असतं हवेमध्ये त्या नत्राचं जे प्रमाण आहे ते स्थिरीकरण हे जीवाणू करत असतात. ॲझोटोबॅक्टर हे जे आहे ते सहजीवी किंवा जे आपण म्हणतो किंवा नॉन सिम्बायोटिक पद्धतीने म्हणजे जमिनीमध्ये नत्राचं स्थिरीकरण करतात आणि मुळांच्या मध्ये ते अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात. नत्राव्यतिरिक्त अजून कोणतं आणि अन्नद्रव्य? याच्यामध्ये आणखीन एक नत्रामध्ये असं असतो की त्याच्यामध्ये आणखीन एक रायझोबियम कल्चर जे आहे फार महत्त्वाचं आहे. आणि हे रायझोबियम कल्चर तुम्हाला जेव्हा जे शेंगवर्गीय किंवा तेलवर्गीय जे बियाणं आहे त्याच्यामध्ये ज्या जमिनीमध्ये गाठी असतात त्या गाठीमध्ये हवेतला नत्र फिक्स करून तो तुम्हाला शेतकऱ्यांना किंवा पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त होतो. आणि ह्या व्यतिरिक्त एक तिसरा जो महत्त्वाचा तुम्ही जो म्हणालात की त्याच्यामध्ये जो आहे तो आहे स्फुरद विरघळणारा क्षार. तर हे जे स्फुरद विरघळणारे जे अन्नद्रव्य पिकाला मिळवून देतात, कारण काय असतं की जमिनीमध्ये स्फुरद फार जास्त प्रमाणात आहे पण त्याची उपलब्धता फक्त 25 ते 30% पिकांना असतं. तर ह्या जीवाणूंचा उपयोग असा होतो की हे जे स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत हे काही आम्ल असे जमिनीमध्ये उत्सर्जित करतात, जसं कार्बनिक ॲसिड आहे किंवा मॅलिक ॲसिड आहे किंवा टार्टरिक ॲसिड आहे. आणि ह्या ॲसिडमध्ये ते स्फुरद जे आहे ते विरघळतात आणि जे विरघळलेलं स्फुरद आहे म्हणजे ते पाण्यात विरघळलेलं असतं, उपलब्ध असतं, ते पिकांना मिळतं. म्हणजे हा जो स्फुरदाचा जो प्रवाह आहे हा शेतकऱ्यांना फार महत्त्वाच्या दृष्टीने असं की त्याच्यातनं जो स्फुरद पिकांना मिळतो तो फार चांगल्या प्रमाणे मिळतो आणि अंदाजाने 15 ते 20% हा जो स्फुरद जो पिकांना मिळतो याची किंमत त्या दृष्टीने फार जास्त असते. बरं, आता हे जीवाणू खत आपण निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ शकतो का आणि शकत असो तर ते कशा पद्धतीने? आता याच्यामध्ये काय होतं की जेव्हा हे जे जीवाणू असतात हे जमिनीत आहेत पण त्याचं प्रमाण फार कमी आहे. पण हळूहळू करून जेव्हा ते आपण काही स्टँडर्ड ज्या लॅबोरेटरीज आहेत की त्यामध्ये हे जीवाणू आयसोलेट केलेले करतात
आणि त्या जीवाणूंना आपण प्रयोगशाळेमध्ये जास्त प्रमाणात वाढवू शकतो बरं. त्या फर्मेंटसच्या थ्रू. आणि त्या ठिकाणी केल्यानंतर हे जे जीवाणू आहेत हे एका पॅकेटमध्ये म्हणजे लिग्नाइट बेस्ड पॅकेटमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये ते जीवाणू जिवंत राहू शकतील असे. आणि दुसरं की काही लिक्विड फॉर्ममध्ये आपण अशा बॉटलमध्ये तयार करू शकतो आणि ते शेतकऱ्यांना देऊ शकतो. याच्यात मुख्य महत्त्वाचा उद्देश असा असतो की हे जीवाणू जर जमिनीमध्ये त्या पिकांच्या आसपास जर राहिलेत तर त्याच्यामधनं अन्नद्रव्यांचा पुरवठा जास्त प्रमाणात आपल्याला करता येतो. नक्कीच. म्हणून नेमकी काय दक्षता घ्यावी? नाही, आता याच्यामध्ये काय होतं की हे जे अन्नद्रव्य जे आपण जे म्हणतो किंवा दक्षता घ्यायला पाहिजे किंवा तर ही जी अन्नद्रव्य जे आपण जे वापरतो तर ह्या अन्नद्रव्याचा जो वापर करताना जो भाग असतो की महत्त्वाचा म्हणजे की तो जमिनीमध्ये कसं पसरणार. तर जमिनीमध्ये पसरत असताना जेव्हा हे जीवाणू आपण टाकतो तर कशा तरी पद्धतीने प्रयोगशाळेमधनं ते जमिनीमध्ये गेले पाहिजे. म्हणून एक तर बियाणांना लेप लावून किंवा ड्रीप इरिगेशनमधून आपण हे जीवाणू जमिनीमध्ये पोचवतो आणि नंतर ह्या जीवाणूंचा आपण त्याच्यामध्ये उपयोग करून घ्यायला सक्षम ठरतो. आणि हे जे जीवाणू जे असतात हे जिवंत आहेत त्यामुळे त्याला काळजी अशी घ्यावी लागते की तुम्हाला त्यामधनं हे जीवाणू उन्हामध्ये जास्त वेळ ठेवता येत नाही अशी जी पाकिट आहे जीवाणूची. त्यामुळे आपल्याला डीलरला किंवा ज्या ठिकाणी आपण ही जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा सगळ्या डीलरकडे ही अशी जीवाणू खतं उपलब्ध होतात. आणि ही जी खतं आहेत ही शक्यतोवर सावलीत ठेवावी. जेव्हा तुम्ही जीवाणू जमिनीत टाकता किंवा जमिनीमध्ये जेव्हा त्याचा वापर करायचा असतो तेव्हा जे बियाणाला आपण जे लावतो हे जीवाणूचं तर ते लावून घेतल्यानंतर त्याचा जो लेप लावल्यानंतर जेव्हा आपण थोडंसं हवेत सावलीत सुकवायचे आणि नंतर मग पेरणी करायची. पण मात्र एकच याच्यात काळजी अशी घ्यावी लागते की त्याच्यामध्ये काही जीवाणू हे जे जिवंत आहेत हे त्या पाकिटावरती लिहिलेलं तारीख जी असते त्या तारखेच्या आत वापरली पाहिजे. कारण की त्याची जी संख्या आहे ती जर कमी झाली तर त्याचा उपयोग होत नाही. बरं, दुसरं असं की हे सर्वसाधारण शेतकऱ्यांना डोळ्यांनी दिसत सुद्धा नाहीत. तर म्हणून हे आपल्याला बघावं लागतं की हे जे जीवाणू जे आहेत हे जिवंत राहिले पाहिजे, जास्तीत जास्त त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि ह्याचा उपयोग अन्नधान्य उत्पन्नासाठी म्हणजे नत्रस्फुरत जे आपण रासायनिक खतं देतो ती काही प्रमाणात पूरक अशा पद्धतीने आपण जीवाणू खताद्वारे देऊ शकतो. म्हणून आपण याला खतं म्हणतो. खरं तर हे जीवाणू आहेत पण खत हा त्याचा शब्द त्याच्यामागे कारण लागला की त्याच्यामध्ये नत्रस्फुरत सारखे अन्नद्रव्य आपण त्यांना देऊ शकतो. तो की याच्यामध्ये अजूनही काही जीवाणू जे आहेत की जे सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियाज आहेत किंवा त्याच्यामध्ये काही स्फुरद म्हणजे पोटॅशसारखं उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून जे जीवाणू आहेत हे सुद्धा जीवाणू आज आपण प्रयोगशाळेमध्ये तयार करू शकतो. म्हणून हळूहळू करून ह्या जीवाणू खतांचा वापर आपण जरूर केला पाहिजे. हे पर्यावरण अनुकूल आहेत, याच्यापासून वाईट असा परिणाम शेतामध्ये किंवा जमिनीमध्ये होत नाही आणि ज्याचा जास्तीत जास्त उपयोग केला तर शेतकऱ्यांना निश्चितच त्याचा फायदा होईल. नक्कीच. मंडळी, पर्यावरण अनुकूल असं हे जीवाणू खत आपण नक्कीच वापरा, थोडी दक्षता घ्या. आजचा विषय इथेच थांबूया. डॉक्टर, आज आपण या ठिकाणी आलात आणि इतकी छान माहिती आपण शेतकऱ्यांना दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. नमस्कार. नवीन अवजारांसाठी संशोधन करताना पेरणी, खुरपणी यासारख्या कामापुरतंच मर्यादित न राहता काढणी, कापणी, सोलणी यासारख्या कामामध्ये शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारी अवजारं आणि यंत्र कृषी संशोधकांनी तयार केली आहेत. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर आपल्याला कापणीसाठी विविध वेळेची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे एक वैभव वेळा म्हणून आहे. तर या वैभव वेळांसाठी आपल्याला भात व गहू कापणीसाठी याचा अतिशय उपयुक्त आहे. तर याची एक प्रामुख्याने की संरचना अशी आहे की याच्यामध्ये एक विशिष्ट कोन दिलेला आहे. या कोनमुळे असल्याला आपल्या बोटांना विजा होत नाही आणि एक आपण जमिनीच्या लगतच्या पासूनचा आपल्याला भात व गहू कापला जातो. तर असा एक वैभव वेळा आहे. आणि याचं महत्त्वाचं प्रामुख्याने जे मुख्य याचा जे कारण आहे की याला जी मटेरियल वापरलं आहे, जे धातू वापरले आहे, एक विशिष्ट प्रकारचा धातू आहे, याला धार लावण्याची गरज नाही. जेवढा आपण याचा वापर करणार तेवढी त्याची धार लागल्या जाते. ते अतिशय असं उपयुक्त आहे. भात व गहू कापणीसाठी एक वैभव वेळा आहे.
त्याचप्रमाणे आपण बघितलं की भात व गहू व्यतिरिक्त जे अन्य पिके आहेत यासाठी एक लक्ष्मी विळा आहे. या लक्ष्मी विळ्याद्वारे आपल्याला कापणीसाठी याचा उपयोग होतो. हे एक अतिशय उपयुक्त असं एक लक्ष्मी विळा आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं जे खुरपणी आहे की आपण बघितलं की आत्ताच आपण बघितलं आंतरमशागतीसाठी सायकल कोळपे आणि दातेरी कोळपे. त्याचप्रमाणे काही जे आपण म्हणा गार्डनमध्ये म्हणा किंवा आपल्या छोटे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये खुरपणीसाठी सुद्धा एक खुरपी म्हणून आहे. ही सुद्धा एक अतिशय उपयुक्त अशी खुरपी आहे. या दोन्ही साईडमध्ये याला धार दिलेली आहे आणि एक खुरपण्यासाठी एक अतिशय उपयुक्त असे खुरपं आहे. त्याचप्रमाणे जर आपण विचार केला ते काही आता शेतकरी बांधण्यासाठी नारळाची झाडं असतात, त्यांच्या शेतामध्ये नारळ झाड लावले असतात, पण नारळाचं जे कवर आहे ते अतिशय कठीण कवर आहे आणि हे कवर आपल्याला काढण्याचे पारंपरिक पद्धतीमध्ये जर आपण काढलं तर बघितलं 50 ते 60 नारळ हे दिवसाला होतात. परंतु हे जे नारळ सोडणी यंत्र जे विद्यापीठाने विकसित केलेले आहे तर या यंत्राचा जर आपण वापर केला तर आपल्याला 250 ते 300 नारळ एका दिवसामध्ये आपण सोलू शकतो. आणि सहज असे नारळ सोडणी यंत्र आहे. यावर जर आपण असं नारळ ठेवलं आणि याच्या जर असं जर मारलं तर याच्यामध्ये जर 3 याच्यामध्ये आपण केलं तर हे नारळ सोडल्या जाते आणि साधारणतः 2 ते 3 मिनिटांमध्ये एक नारळ आपण सोडतो. तर अशा प्रकारे सुटसुटीत असं एक विद्यापीठ विकसित नारळ सोडणी यंत्र आहे जे एक मजूर आपल्याला 250 ते 300 नारळ एका दिवसामध्ये सोलू शकतो. शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण विविध प्रकारचे जे मानवचलित अवजारं बघितले त्यामध्ये आपल्याला एक विद्यापीठाने विकसित केलेलं भुईमुग शेंगा फोडणी यंत्र आहे. तर एक मजुराच्या साहाय्याने आपल्याला तासाला 50 ते 60 किलो भुईमुग शेंगा फोडल्या जातात. एक अतिशय सुटसुटीत असं हे यंत्र आहे. यामध्ये आपण तासी 50 ते 60 किलो शेंगा फोडल्या जातात, ज्यामध्ये फुटीचं प्रमाण अतिशय अल्प आहे. त्यामध्ये 4 ते 5% फक्त शेंगा फोडल्या जातात. परंतु फुटलेल्या शेंगासुद्धा आपल्याला हे जे दाणे त्याच्यामध्ये ते आपल्याला खाण्यासाठी वापरता येतात आणि जे चांगल्या जे दाणे आहेत ते आपण बियाणे म्हणून वापरू शकतो. तर हे एक अतिशय उपयुक्त असे भुईमुग शेंगा फोडणी यंत्र आहे. ते एक मजुराच्या साहाय्याने आपण चालू शकतो आणि तासाला याची जे 50 ते 60 किलो एवढी क्षमता आहे. तर हे शेतकरी बांधवासाठी अतिशय उपयुक्त असे शेंगा भुईमुग फोडणी यंत्र आहे. शेतीची कामं सुलभपणे व्हावीत, शेतकऱ्यांना ती वेळेवर करता यावीत यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ संशोधक यांनी विकसित केलेल्या सुधारित यंत्र अवजारांचा वापर शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार आहे. उत्पादन वाढीची अपेक्षा धरणाऱ्या शेतकरी मित्रांनी या शेतीच्या कामांसाठी यंत्र अवजारांची आग्रहपूर्वक मदत घ्यायला हवी. शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेले विविध अवजारांची माहिती घेतलेली आहे, ज्यामध्ये आपण बघितलं की प्रामुख्याने पेरणीसाठी लागणारे अवजारे जसे बैलचलित, ट्रॅक्टर चलित, कमी अश्वशक्ती ट्रॅक्टर चलित, पॉवर टिलर चलित या पेरणीसाठी अवजारांचा आपण माहिती घेतली आहे. त्याचप्रमाणे आंतरमशागतीसाठी लागणारे जे अवजार आहेत जसे सायकल कोळपे, दातेरी कोळपे आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाने काही हस्तचलित जे मानवचलित अवजार आहेत त्यांचीसुद्धा आपण यंत्राची माहिती घेतलेली आहे. तर या ठिकाणी मी आपल्याला असं सांगू इच्छितो की जर या यंत्राचा जर आपण वापर केला तर आज आपल्याला बघते की कृषी यांत्रिकरण ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने जर आपण विचार केला की आज मजुरांची कमतरता आहे, शेतामध्ये कष्ट करण्याची इच्छा नाही, कारण कमी वेळेत आपल्याला जास्त काम करणं गरजेचं आहे आणि ऐन हंगामाच्या वेळेस आपल्याला काम करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला या सुधारित तंत्रज्ञानाचा किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर जसे आपण किंवा हे सुधारित कृषी अवजार यंत्रे आहेत याच्यामध्ये एक आधुनिक तंत्रज्ञान वापर केला, एक तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर आपल्याला नक्कीच आपल्याला उत्पादकता वाढू शकते आणि पिकांचे त्यामुळे आपल्याला एक अतिशय उत्पन्न जास्त मिळू शकते. आणि जे आपण म्हणतो की आज आर्थिक व्यवस्था आपली जी आहे शेतीच्या क्षेत्रावर अवलंबून आहे आणि हे जर उत्पन्न आपण वाढवलं तर नक्कीच आपल्याला आणि आपल्या देशाचा सुद्धा विकास होईल. आणि हे जे काय आपण आत्ता विविध यंत्राची माहिती घेतलेली आहे तर हे यंत्र विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत आणि अधिक माहितीसाठी आपण विद्यापीठाशी संपर्क करू शकता. आणि या व्यतिरिक्त जर आपल्याला काही यंत्राची जर माहिती आवश्यक असेल आणि या यंत्राबद्दल आपल्याला काही माहिती घ्यायची असेल तर आपण विद्यापीठाशी संपर्क करू शकता. धन्यवाद.